नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील 32च्या पुढील ओव्या घेऊयात. 132च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. हा हो नवलनो हे देशी, मराठी बोलिजे तरी ऐशी. वाने उमटताही आकाशी, साहित्य रंगाची. कैसे उन्मुख चांदिने तार, आणि भावार्थू पडे गार. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार. साविया होती चाडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी. तेने विवळले अंतरी, तेथे डोलू आला. ते निवृत्ती दासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहले, कृष्ण दिवसे. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला. काक्षेखी उपेगा गेला, पांडवासी. म्हणोनी बहुदिवस ओळंगावा, का अवसरू पाहोनी विनवावा. हाही सोसू तया सदैवा, पडेचेना. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. देवा ये संत चिन्हे अंगी, न ठकती माझ्या. एरवी या लक्षणाची या निजसारा, मी अपाडे कीर अपुरा. परी तुमचेनी बोले अवधारा, थोरावे जरी. मी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होये जेल. काय जाहले अभ्यासी जेल, सांगाल जे. हा हो नेनो कवनाची कहाणी, ऐकोनी क्षाला घिजत असो अंतःकरणी. ऐसे जहाले पणाची शिरयानी, कायासी देवा. हे अंगे म्या होई जे का, ए तुले गोसावी आपुलेपण कीजो का. तव हसोनी श्रीकृष्ण हो का, करू म्हणती. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैघ्य साखडे. मग जोडलिया कवनीकडे, अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणूनी ब्रह्मही होयतो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके, दैवाचेनी. जो जन्म सहस्त्रांचिया साठी, इंद्रादिकही महागू भेटी. तो अधीनू केतुला किरटी, जे बोलोही न साहे. मग ऐके जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे. ते अशेषही देवे अवधारिले. तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मतत्वाचे डोहाळे जाहले. परी उदरा वैराग्य आहे आले, बुद्धीचिया. एरवी दिवसा तरी अपुरे, परी वैराग्यव संतांचेनी भरे. जे सोहंभाव महुरे, मोडोनी आला. म्हणूनी प्राप्त फळी फळता, यासी वेळू न लागेल आता. होय विरक्तू ऐसा अनंता, भरवसा जाहला. म्हणे जे जे हा अधिष्ठील, ते आरंभीच यया फळेल. म्हणूनी सांगितला न वचेल, अभ्यासू वाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी. अर्जुना हा अवधारी, पंथ राजू.
तेथे प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी. जिये मार्गीचा कापडी, महेशू अजोनी. पैल योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या पावली, धोरणू पडिला. तीही आत्मबोधाचेनी उजकारे, धाव घेतली एकसरे. की येर सकळ मार्ग निदुसरे, सांडोनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध जाहले. आत्मविद थोरावले, येणेची पंथे. हा मार्गू जो देखिजे, ते तहान भूक विसरिजे. रात्रींदिवसूने निजे, वाटे ये. चालता पाऊल जेथे पडे, तेथे अपवर्गाची खाणी उघडे. आहाटालाही लिया तरी जोडे, स्वर्ग सुख. निगिजे पूर्वी लिया मोहरा, का येई जे पश्चिमेची या घरा. निश्चळपणे धनुर्धरा, चालणे येथीचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणची होईजे. हे सांगो काय सहजे, जानसी तू. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मंग केव्हा. का आरती समुद्रवनी न काढावा, बुडतू जी मी. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उस्खळ बोलणे कायासे. आम्ही सांगतसो आपासे, वरी पुशले तुआ. तरी विशेषे आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल, स्नान पाहावे. जेथे अरुणाकेचेनी कोडे, बैसलिया उठो नावडे. वैराग्यासी दुनिव चढे, देखलिया जे. जो संती वसविला ठाओ, संतोषासी सावाओ. म्हणा होय उत्साओ, धैर्याचा. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभववरी. ऐसी रम्यपणाची थोरी, अखंड जेथ. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा. पाखांडी याही आस्था, समूळ होय. या ओव्यांचे निरूपण करताना, मार्गदर्शन करताना माऊली महाराज इथे म्हणतात, हा मार्ग ओळखला की तहान भूक हरपून जाते व या मार्गाने चालताना दिवस रात्रीचे भान उरत नाही. या मार्गाने जात असता जिथे पाऊल पडेल तिथे मोक्षाची खानच उघडते आणि या मार्गावरून भ्रष्ट झालेला देखील स्वर्गाचे सुख प्राप्त करतो. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेला चालायला लागून पश्चिम दिशेला घरी यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे. या मार्गाने ज्या मुक्कामास पोहोचावयाचे ते गावच आपण होतो. तुला हे सहजच कळेल. तेव्हा तो म्हणाला, हे कृष्णा, मला ती स्थिती मिळवून द्या. मी उत्कंठेच्या समुद्रात बुडतो आहे. मला लवकर बाहेर काढा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, किती हा उतावीळपणा. अरे, मी आपण होऊन सांगत होतो तशातच तू प्रश्न केलास. आता तुला विस्तार करून सांगतो, पण त्यांचा अभ्यास केल्यावर उपयोग होईल. म्हणून योगाभ्यासाला योग्य अशी जागा जरूर पाहावी, की ज्या जागी बसले असता मनास समाधान प्राप्त होईल. तेथून उठावेसे वाटणार नाही आणि जी पाहताच वैराग्यास दुप्पट बळ येईल. जेथे संत सत्पुरुष राहिलेले असावेत. मनाच्या संतोषास मदत मिळेल व धैर्य वाढेल.
जिथे सहज अभ्यास घडेल, अनुभव स्वतःच मनाला माळ घालील, जिथे विशेषत्वाने रमणीयता नांदत असेल. अर्जुना, ज्या ठिकाणी येताच नास्तिकच्याही मनाला वाटावे की इथेच बसून चिंतन करून तपश्चर्या करावी. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 167 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वराय.